नागपूर म्हटलं की दोन गोष्टी हमखास आठवतात. एक म्हणजे तिथली संत्री आणि दुसरं म्हणजे सावजी मटण. विदर्भात एखादा पाहुणा आला की त्याला सावजी मटण खाऊ घातलं नाही तर पाहुण्याचा पाहुणचार अपुरा राहिला असं मानलं जातं. अनेकांसाठी सावजी हे फक्त डिश नाहीये, तर ती भावना आहे, परंपरा आहे. सावजी म्हणजे विदर्भातल्या पब्लिकसाठी अस्मितेचा विषय. त्यांच्यासाठी हे फक्त मटणाचा प्रकार नाही, तर अनेक पिढ्यांची परंपरा आहे. तिथल्या घराघरात हा मसाला तयार होत असल्याने तो अनेकांचा व्यवसाय, पोटा पाण्याचं साधन आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सावजी मटण बिर्याणी असे हॉटेल्सचे बोर्ड दिसू लागलेत आणि सगळीकडची जनता आवडीनं ही रेसिपी ट्राय करून पाहतीये. पण गेल्या 1-2 दिवसांपासून हे सावजी जरा वेगळ्याच कारणानं चर्चेत आलंय आणि त्यामागचं कारण आहे सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेलं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केलेलं एक स्टेटमेंट. त्यांचं ते वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्यानंतर हलबा समाज आणि सावजी हॉटेल चालक आणि अनेक संघटना या आक्रमक झाल्या. काहींनी माफीची मागणी केली तर काहींनी मानहानीचा दावा करण्याचाही इशारा दिला. आता नेमकं तुकाराम मुंडे असं काय बोलले ज्यामुळे सावजी प्रेमींच्या भावना दुखावल्या? ते चुकीचं बोलले की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला? आणि आता पुढे हे प्रकरण कोणत्या टोकाला जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, एकीकडे तुकाराम मुंडे आणि दुसरीकडे विदर्भातले सावजी प्रेमी, दोघात सध्या चांगलीच जुंपली आहे. त्याचं कारण असं आहे की अमरावतीत एका कार्यक्रमात तुकाराम मुंडे आरोग्यदायी आहार आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीवर बोलत होते. याच भाषणादरम्यान त्यांनी नागपूरच्या प्रसिद्ध सावजी जेवणाचा उल्लेख केला. त्यांनी उदाहरण देताना म्हटलं की माझ्यासारख्या माणसानं सावजी खाल्लं तर 1 महिना हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. इतकं ऑइली, फॅटी, सॉल्टी आणि जास्त खाल्लं तर हार्ट अटॅक येणार नाही तर काय? आता तो माणूस इतके दिवस झाले अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय. आपण कधी विचार पण केला नव्हता एवढी भेसळ त्यांनी शोधून काढली. त्यांच्या धाकानं हॉटेल, डेअरी, मेडिकल, मिठाई असे सगळेच लोक टेन्शन मध्ये आले आहेत. त्यातच अशा कार्यक्रमात पब्लिक काय प्रश्न विचारेल आणि काय नाही याचा काही भरोसा नसतो आणि मग पब्लिकला उत्तर देताना ते त्यांचं पर्सनल ओपिनियन बोलून गेले. त्यात त्यांचा उद्देश तेलकट, अति तेलकट अन्नामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांकडे लक्ष वेधण्याचा होता. त्यात त्यांनी फक्त उदाहरण सावजी मटणाचं दिलं. पण त्यांच्या त्या वाक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली. नागपूर आणि विदर्भात अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. त्यातून मुंडे यांनी संपूर्ण सावजी परंपरेलाच आजाराशी जोडल्याचा आरोप करण्यात आला. आता सावजी मटण म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं सावजी म्हणजे फक्त भरपूर तिखट आणि तेल. पण सावजी समाज आणि हॉटेल चालकांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या मते अस्सल सावजी मसाला हा रेडीमेड नसतो, तो घरच्या घरी तयार केला जातो. लाल मिरची, धने, जिरे, लवंग, दालचिनी, खसखस, सुकं खोबरं आणि इतर मसाले विशिष्ट पद्धतीने भाजून त्याची वाटण केली जाते. त्यातूनच तयार होणारा काळपट रंगाचा रस्सा ही सावजीची खरी ओळख असते. आता त्यामुळे तेल आणि तिखट हाच सावजीचा आत्मा नसून मसाल्याची पारंपरिक पद्धत ही त्याची खरी ओळख असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्या म्हणण्यानुसार सावजी हा केवळ व्यवसाय नाहीये, तर सामाजिक संस्कृतीची ओळख आहे. अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय चालत आलेला आहे. घरगुती मसाले, पारंपरिक पाककृती आणि विशिष्ट पद्धतीनं बनवलं जाणारं जेवण हे या संस्कृतीची ओळख आहे. त्यामुळं मुंडेंच्या या वक्तव्यावर हलबा समाज, युवा संघटना, सावजी हॉटेल चालक आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं होतं की एका जबाबदार सनदी अधिकाऱ्याने संपूर्ण खाद्य संस्कृतीबद्दल माहिती न घेता अशा प्रकारचं विधान करणं चुकीचं आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल आणि हजारो लोकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावजी खाल्लं तर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल अशा प्रकारचं वक्तव्य समाजाच्या भावना दुखवणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. काही हॉटेल चालकांनी तर असंही म्हटलंय की सावजी इतकंच घातक असतं तर नागपूरमधील हजारो लोक रोज ते खाऊन आजारी पडले असते, पण तसं काही दिसलं नाही.
त्यानंतर वादात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही उडी घेतली. त्यांनी स्पष्ट केलं की आजकाल अनेक ठिकाणी जास्त तेल आणि तिखट टाकलं जातं, त्यामुळे त्याला सावजी म्हणायची चुकीची पद्धत सुरू झाली आहे. पण मूळ सावजी पाककृती तशी नसते. योग्य पारंपरिक पद्धतीने मसाले तयार करून जेवण बनवलं तर ते खाल्ल्यानंतर पोटात त्रास होत नाही. त्यामुळे लोकांनी मूळ सावजी आणि बाजारात मिळणाऱ्या तथाकथित सावजीमध्ये फरक समजून घेतला पाहिजे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. प्रकरण थोडक्यात मिटेल असं वाटत असताना हा वाद अचानक आणखीन वाढला. विदर्भ राज्य आंदोलन समिती, हलबा समाज आणि इतर संघटनांनी तुकाराम मुंढे यांनी आपली वक्तव्य मागे घ्यावी आणि जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. काही ठिकाणी निदर्शनं झाली. काही हॉटेल चालकांनी तर मानहानीचा दावा दाखल करण्याचाही इशारा दिला. सोशल मीडियावरही हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. काही लोकांनी मुंढे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. त्यांचं म्हणणं होतं की मुंढे यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केला नाही, तर ते अति तेलकट आणि तिखट पदार्थांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्याबद्दल इशारा देत होते. त्यानंतर मग तुकाराम मुंढे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की त्यांचं वैयक्तिक मत होतं. सावजी मटण खाण्याचा त्यांचा एकदाच योग आला, पण ते त्याचा एकही घास खाऊ शकले नाही. त्यांना असं जाणवलं की ते खूप तेलकट आणि तिखट आहे. त्यामुळे जास्त तेल असणाऱ्या अन्नाच्या दुष्परिणामांविषयी त्यांनी सहज भाष्य केलं. कोणत्याही समाजाचा किंवा परंपरेचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न तर येतच नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता एका बाजूला सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा आहे. आता हृदयरोग, लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजार वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अति तेलकट आणि अति तिखट अन्नाबाबत जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला एखाद्या भागाची पारंपरिक खाद्य संस्कृती, त्यावर अवलंबून असलेला हजारो लोकांचा व्यवसाय आणि त्या समाजाची अस्मिताही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांचा हेतू चांगला होता आणि ते काही चुकीचंही नाही, पण त्यांच्या वाक्यामुळे सावजी मसाला बदनाम होऊन त्याचा या सर्वांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचं म्हणणंही पूर्णपणे चुकीचं म्हणता येणार नाही. तर तुकाराम मुंढे यांच्या एका वाक्यामुळे सुरू झालेल्या या प्रकरणाबद्दल आणि सावजी समाजाच्या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अन्य प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.